अनारसे करण्यासाठी हे अर्धा किलो तांदूळ, अर्धा किलोला थोडे जास्त घेतलेत कारण वाटून ते कमी होतं पीठ, म्हणून मी हे करून घेतलंय. अर्ध्या किलोला थोडे जास्त 600 ग्रॅम तांदूळ मी हे 24 तास भिजवून घेतलेले आहेत. आता हे छान आपले भिजलेले आहेत. आता हे मी गाळणीवर ओतून गाळून सुकट टाकणार आहे. हे पाणी ओतून टाकणार आहे आणि मी हे तांदूळ आपल्या सुती कापडावर वाळत घालून पंख्यावर आपण 1 तास 2 तास हे वाळत ठेवणार आहोत. असे आता हे मी चाळणीत काढलेत. आता हे मी सुती कापड्यावर वाळत टाकणार आहे आणि वाळले की आपण हे मिक्सरला बारीक दळून घेणार आहोत. ते दाखवते मग मी तुम्हाला. आणि आपण गूळ आणि पीठ असं छान पीठ अनारशासाठी तयार करणार आहोत. त्याच्यासाठी हे आपण आधी तांदूळ वाळत घालूया. हे आपण छानपैकी असे पंख्यावर वाळवून घेऊया. हाताला चिकटे नसे झाले की आपले ते तांदूळ तयार झाले. असे वाळत टाकलेत. आपले तांदूळ चांगले वाळलेले आहेत. आता आपण मी 2-4 तास चांगले पंख्यावर वाळवून घेतलेत. आता आपण काय करणार आहोत, हे छान बारीक मिक्सरला बारीक करून चाळणीनं पीठ चाळून घेणार आहोत. त्याच्यासाठी आता मी मिक्सरला तांदूळ घालून थोडे थोडे दळून घेते. छानपैकी पीठ तयार झालंय. या पिठामध्ये मी असा मऊ गूळ घेणार आहे. बघा ह्यात मऊ मऊ गूळ आहे चांगला. तो घेऊन मिक्स करून सगळा तुम्हाला गोळा करून दाखवणार आहे. ओलंय जरा ते पीठ, चिकटतंय. असं थोडा 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 गूळ आणि पीठ एकत्र करणार आहे आणि ते मिक्सरला लावणार आहे. म्हणजे आपलं पीठ एकजीव छान पटकन होईल. हे बघा असा हा मऊ मऊ गूळ आहे. थोडी वाटलं तर साखर घातली तरी चालते, पण मी साखर घालणार नाही. हा तुम्हाला गूळ थोडा वाटतोय, पण तो 1/2 किलोपेक्षा जास्त गूळ आहे. लागला तर आपण आणखीन घालणार आहोत. आणि हा मऊ गूळ असल्यामुळे आपलं पीठ एकदम मऊ मऊ होणार आहे छान. आता मी मिक्सरला थोडं थोडं पीठ घेते आणि गूळ घालते आणि मग तुम्हाला दाखवते पुढे. मी आता वर गूळ घातलाय आणि आता आपण हे पीठ चांगलं मिक्सरला ग्राइंड करून घेऊया. थोडं थोडं मिक्सरला मी ग्राइंड करून घेतलं आणि आपलं हे पीठ आता छान तयार झालंय. आता आपल्याला हे एकजीव करायला हवंय. थोडं त्याच्यात सुकं पीठ राहिलंय, ते सगळं एकत्र करून ह्याचे आपण गोळे करून डब्यात भरून ठेवणार आहोत. आपल्याला हवे तेव्हा आपण अनारसे करू शकतो. सध्या सगळीकडे अनारशांची गडबड चालू असेल. कोण अनारसे करत असेल, कोण म्हैसूर पाक करत असेल, म्हणून काय सगळीकडे गडबड चालू असेल. जावयाला वाण देण्यासाठी हे सगळं सासूबाईंची गडबड चालू असते. ते शक्यतो जाळीदारच देतात. बतासे किंवा अनारसे नाहीतर म्हैसूर, अगदीच काही नाहीतर फळं वगैरे सुद्धा देतात. अगदीच काही जमलं नाही तर 33 बदाम, 33 काजू, असंही काहीही कुठचीही 33 अशी वस्तू देण्याची पद्धत आहे. हे आपले छान गोळे तयार करून आपण ठेवणार आहोत. गोळे आता तयार झाले. पण हे जेव्हा करायचं असेल तेव्हा गोळा बाहेर काढायचा. घट्ट वाटत असेल पण आपण हाताने असं मळलं की तो मऊ पण होतो. आणि वाटलं जरा घट्ट तर एकतर दुधाचा अशी नुसती बोटं दुधात बुडवून घ्यायची किंवा तुपाचा हात घ्यायचा, म्हणजे हे पीठ आपलं पातळ होतं, म्हणजे मऊ होतं. आत्ता आहेच मऊ. हे बघा व्यवस्थित आपला गोळा करता येणार आहे. हे बघा असा गोळा करायचा आणि लिपायचा. छोटे मोठे आपण हवे तसे अनारसे याचे करू शकतो. जेव्हा करायचे असतील तेव्हा असे अनारसे करायचे आणि वर त्याच्यावर खसखस लावायची. असं आपलं हे आता पीठ आपण छानपैकी एका डब्यात भरून ठेवणार आहोत. हे बघा सुंदर पीठ झालेलं आहे. असं आपलं सुंदर अनारशांचं पीठ
तयार झालेले आहेत. आपण आता एक गोळा काढून घेऊया. तुम्हाला अनारसे करून दाखवते कसे करायचे ते. आपण हवे तसे आपल्याला हवे तेव्हा करू शकतो. हे पीठ भरपूर दिवस टिकतं, त्याच्यामुळे आत्ता मी तुम्हाला थोडेसेच दाखवणार आहे करून. म्हणून मी आत्ता अनारसे करणार आहे. किती पीठ आपलं सुंदर झालं आहे. आता ह्याचा हातानं मळून घ्यायचं. अगदीच वाटलं तर तुपाचा हात लावायचा, पण शक्यतो जरूर लागत नाही. आपण जसं जसं ते मळू तसं तसं. आणि हे तळायला सुद्धा मी तूप घेतलेलं आहे. साजूक तुपात आपण हे तळणार आहोत. वाटलं तर अगदी असं त्याला तो ह्याचा दुधाचा हात बोटं बुडवून घ्यायची फक्त, अगदीच वाटलं तर. सुंदर पीठ आपलं झालेलं आहे. अशी आपण गोळी करून घ्यायची. बघा, फुटता कामा नाही गोळी. अशी पेड्यासारख्या आपण याच्या गोळ्या करून घ्यायच्या. आणि बेताचेच करायचे. अनारसे हे फार मोठे करायचे नसतात आणि फार जाडही करायचे नसतात. असे आपण हे अनारशांचं पीठ एकदम नाजूक हातानं करायची गोष्ट आहे. आणि हळुवारपणे आणि साजूक तुपात एकदम घरभर वास सुटतो. छान असं हे पक्वान नाही. असं छान मळून मळून पीठ घ्यायचं. वाटलंच अगदी तर दुधाचा हात लावायचा, पण नाही लागत. जेवढ्या आपण गुळात आपण भिजवलेलं असतं तेवढं ते बरोबर पुरतं. येणार आहे आपल्याला थापता. आपण हे प्लॅस्टिकवर थापून घेणार आहोत. साजूक तूप आपण तापत ठेवलेलं आहे. ही आपण खसखस घेतलेली आहे. त्याला खसखस छान दिसते. त्याच्यात काही जण साखरही मिसळतात, म्हणजे साखरेचं कॅरॅमल होऊन आणखीन आपला अनारसा छान दिसतो आणि जाळी पडण्यालाही मदत होते. पण मी काय आता फक्त खसखस वापरणार आहे. त्या खसखशीमध्ये आपण असा गोळा बुडवून घ्यायचा. हे बघा, आणि असा अनारसा थापायचा. हवं तर थोडं सैल पीठ केलं तरीही चालणार आहे, पण असं जमलं नाही असं थापलं तरीही चालणार आहे. हे बघा, छान थापले जात आहेत. मी बेताचेच करणार आहे, फार मोठे करणार नाही आहे. आपण छान लिपून घ्यायचा. लिपणं थापणं काहीही म्हणा. हा दुसरा. अशी गोळी बुडवून घ्यायची, म्हणजे खसखस सगळीकडे सारखी लागते. बोटानं जर आपण नंतर लावायची म्हटली तर आपल्या बोटालाच ती जास्त चिकटते. त्याच्यामुळे अशी लावली की खसखस व्यवस्थित असा करून घ्यायचा. खसखशीची बाजू असेल ती वरती ठेवायची तळताना, तळात नाही टाकायची. आता आपलं तूप तापलंय का बघूया. आपण हे साजूक तुपात, घरी केलेल्या तुपात तळणार आहोत. तूप तापलेलं आहे, पण त्यामध्ये अनारसा सोडणार आहोत. हे अत्यंत नाजूक हातानं करायचं काम आहे. बघा, सुंदर जाळी पडली आहे, झकास. लागली नाहीये, ते सुंदर आपला अनारसा असा फुलवून आलाय. हा बघा, असा गोल्डन झाला की काढून घ्यायचा. हाय ग, आपण दुसरा सोडलाय. मंद आचेवर तळून घ्यायचंय.
तसे सुंदर जाळीदार सगळे झालेले आहेत. मस्त जाळी पडलेली आहे. अगदी हळूवार करायची, नाजूक हातानं तळायचं, असा हा प्रकार आहे. आणि आपण हे आता साजूक तुपात तळलेत. एकदम साजूक तूप घेतलेलं आहे, घरचं तूप. हे बघा जाळी किती सुंदर येते, किती जाळी छान आली आहे बघा. गुळाचे असल्यामुळे ते असे गोल्डन झालेत. साखरेचे असते तर पांढरे झाले असते. हे आपण खमंग असे गुळाचे केलेले आहेत. छान आपले अनारसे तयार आहेत. हे बघा किती सुंदर झालं, खमंग झालेलं आहे. हे बघा त्याला जाळी ही छान पडली आहे. आणि अगदी हळुवारपणे करायची अशी ही गोष्ट आहे. किती सुंदर जाळी पडते बघा ना. एक नंबर अनारसे आपले झालेले आहेत. खमंग असे अनारसे झालेले आहेत आपले. अनारसे करणं हे निगुतीचं काम आहे. शांत डोक्यानं, शांत वेळी. ते सुद्धा खरं म्हणजे भरती ओहोटी बघूनच करतात. म्हणजे त्याला तुपही बेताचं लागतं. तळप करताना जसं दिवाळीचं तळप करताना भरती ओहोटी बघतात, तसंच हे करताना सुद्धा भरती ओहोटी शक्यतो बघतात. किती जाळी सुंदर पडली आहे बघा, मस्त जाळी पडली. असे आपण 33 अनारसे करून, कोण अनारसे करतो, कोण घारगे करतो, कोण पेढे, कुणाला जसं जसं जमेल तसं तसं आपल्या जावयाला देत असतो. जावयाला 33चं वाण द्यायची पद्धत आहे आणि त्याप्रमाणे हे केलं जातं. आपले छान खमंग खुसखुशीत असे बघा जाळीदार अनारसे खाण्यासाठी तयार आहेत. तर हे मी अनारसे कसं केले, किती दिवस पीठ भिजवलं, काय भिजवलं, त्याची तयारी काय काय केली, आणि हे एकदम असं शांतपणे करण्याची गोष्ट असते. घाई गडबडीत हे काही होत नाही. शांतपणानं, शांत डोक्यानं असं हे निगुतीनं म्हणतात तसं हे करावं लागतं. गॅसही अगदी बारीक करावा लागतो. आणि असे छान हे आपले जाळीदार अनारसे आपले जावयाला द्यायच्या वाणासाठी तयार आहेत. तुम्हीही तुमच्या घरी नक्की करून बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या चालू असलेल्या अधिक महिन्यात तुम्ही हा व्हिडिओ नक्की करून बघा. तुमच्या जावयालाही खुश करा. माझ्या येणाऱ्या रेसिपी नवीन नवीन बघत राहा. समोर येणारं बेल आयकॉन बटन दाबत राहा आणि नवनवीन रेसिपी बघून तुम्हीही करा. आणि कमेंट बॉक्समध्ये मला कळवत राहा, म्हणजे मलाही छान वाटतं. धन्यवाद.